डुबीत गेलो ना काही जागी मग काय परवडलं आम्हाला कमी असं काम आहे. लिव्हर खराब होत आलं लिव्हर खराब होत आलं पण तरी सुटली नाही. अजब काय नमस्कार मित्रांनो. तर आज एक नवीन ब्लॉगला सुरुवात करतो पुन्हा एकदा. आणि आजचा विषय जरा खोल आहे. आज मी जाणार आहे शेतावर डोंगरीला. डोंगरी म्हणजे तुम्हाला दाखव तिकडे पुढे जाऊन आमची शेती किती लांब आहे. आणि इथून आता कमसे कम आम्हाला गाडी नाही आहे, पप्पा घेऊन गेलेले आहेत. तर अर्धा तास चालत जायला लागेल. आता मी जेवणा घेऊन झालेले आहे. तर आता चला आज जाऊ शेतावर, खूप मज्जा करू गाईस. तर आता मी गावाच्या एंडिंगला आलोय. आमचा इलची नॅशनल हायवे आता ताजा झालाय. बाकीची लोक इकडं शेती लावतात, ट्रॅक्टर बिक्टर आले. आपली पण आज येईलच तिकडे शेतात. तुम्हाला दाखव कसा काय विषय आहे. त्या हीच ती गाई डोंगरी, त्या टेकडी व देव आहे तिथं पण जायचे नारळ फोराला. इथून तो एक तिकडं झाप दिसतो ना, तिकडं आमची शाता आहेत. आता बराच टाईम आहे. ट्रॅक्टरने आला लागेल तिथल्या पहिले. ती तिकडं सोनवशे काम करतात. ठीक आहे त्यांची. तिकडं मागाशी आम्ही कधीच पोचलो असतो पण पथ्याने आवाज दिला, मग तिकडे गेलो शातावर त्यांच्या. आखी पोरा आल्यात ना कामं, घर बसल्या काही उद्योग नाही. असं जाता आता काही तुमची चपला विपला मागतात. थांबते बघ खेकड काही खेकर भेटणे मला. पिलकुट आहे पिलकुट. जाऊशिला तुम्ही हा. यो बघा काहीच पिलकुट दिसतं का? मला तर काही दिसत नाही ब्राईटनेस मुलं. यो मोठ्यांचा पिल्ला. त्यांचा पाय बी आता यातनी असं मागतील. ते असं पहिले धुवून घ्या छत्र्याची. चहाचा शात पूर्ण वॉशिंग बिशिंग सेंटर लावलेलं आहे तिथं. आणि मनसा जटलं नसा शेतावर शेतावर आमचे शेतावर 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 आमचे शेतावर शेतावर शेतावर. उद्या माणसं वाढवायला लागतील मग. पाठव ना. आज किती वेळ आपल्याला पुरा बघू ना आपण. तू नाही येणार उद्या मग काय मजा आहे का त्याला? तुझ्यासाठी गेम आहे. तू नाही तर मग फेल काय नाही सगळं. तुझ्याशिवाय मजा आहे का शेतात? कालच्या अजून वाट बघत होता. आजारी झालं म्हणतो तू? काल आजारी झालं ना, म्हणजे आवा हे गेलो आणि नाश्ता भाकरी बीर खाल्या आणि सरकारचं पाळलेला. काय पालता काय? भिजला असशील कुठं? आम्ही रात्रीच फिरायचे ना आम्ही. वा इकडे आहे तुमच्याकडे 2 सस आणलं का? तसं हा तसं नाही. या बघ ना, मोठ्या नाही, चिंबोऱ्या. चिंबोऱ्या? हा चिंबोऱ्या पाणी नाही पडलं नदीला लागतील ना. चिंबोऱ्या खाल्ल्या नाही ना. तुमचा रोड आहे ना ह्यो, आता पूर्ण होत आलाय. तिकडे आलतो तो तिकडचा गावातला नाही. ह्यो इथून शॉर्टकटचा. इथून कुठं पूर्ण आलाय? निम्म झालाय ना. त्यात ना अर्धच झालाय ना. अर्धच झालाय तिकडे झालेलं. इलची आहे. गाडी नाही का आणली तुम्ही? गाडी नाही ना. तुझी कुठे गेली? गाडी नाही घ्यायची आता. घ्यायची नाही गेली. गाड्या तरी किती बदलतो? आजी आहे ना परत. कुठली? लग्नाची 4 व्हीलर नाही मग बाईक जी आहे. असं मग घे लवकर. आता पावसाला फिरायला लागतंय ना. पावसाळ्यात फिरायला ना मस्त धबधबा वाटत. हा सध्या अटकला देता लगेच. हो ना. असं घर 4 व्हीलर पण घेतलेलीस ना. मग ती कुठे गेली? आणि
डुबीत गेलो ना काही जागी मग काय परवडलं आम्हाला. मुलगा झाला आता. हो काय नाव काय ठेवलंय. हार्दिक. हार्दिक. तू पण एक 4 व्हीलर घे ट्रॅक्टर बिक्टर म्हणजे कशी आपल्याला इकडे लागते ना डोंगरी लवकर भेटते. कमी तिथं आम्ही. जिथं कमी तिथं आम्ही. परत एकदा जिथं कमी तिथं आम्ही. काम आहे आपला. अशी माणसं शाता वाचल्यावर तुम्हाला कांटाला येईल का काही सांगा फक्त. मोठी मी तिथे पकडलाय. कुठं तू तिथे बांधून ठेवलाय. बांधून ठेवलंय. बांधून ठेवलाय. आता जावाच्या टायमाला जाऊन बघू आपण कसं काम आहे. त्या डॅमच्या वरती का तुमचं घरात इकडं. हा तुला मी मागच्या वर्षी सांगितलंय तू येईस नाही मला तुमच्या गावाला. आता पण लागेल त्याचे काम जमायचं नाही काय. गरजवली. हा गरजवली केली का सुरुवात. त्याला काम सुसाड होताय कसं काय. गरजवली नाही स्टॉक आणून ठेवलाय. डिकीत आहे का आपल्या. डिक्कीत असं काय स्टॉक आहे म्हणजे डिकीत. डिक्कीत आहे. बरोबर आहे बरोबर. डिक्कीत आहे स्टॉक आपला. असं काहीच काम असतंय माझं. मला बांधताच येईन ना. या बांधचल आपलं एक इकडे चल. मग आज लोक या तुला तुझ्याकडे पाणी लिपीचा वा. का मी लेट उठलो ना लेट आलो. पाणी लिपायचं सर म्हणजे बांधावं असं का. टॅटू बघा टॅटू कसा आहे पद्धतशीर. इकडे धू धू त्याला धू दिस नाही. यो बघ टॅटू बघ प्रेम प्रेम तसा नाव आहे. बघ ही नुसतं फायर आग आहे आग. आग अजब कुठे एवढंच काय कडलं तेवढंच कडलं. कपडे घ्या चाललं आम्ही. इथं जा ना उल्हासनगरला. उल्हासनगर नाही ना आम्हाला परवडत. ईस्ट वेस्ट डायरेक्ट उतरतो तेवढं जायला स्टेशन जवळ. स्टेशन जवळ. बरं आता गेला का मुस कपडे घेऊन ये सगळ्यांना आण पण एकट्याला जाणशील नाही. हा पैसे नाही ना तेवढं. हा तिला साडी आण पोरीला ड्रेस आण. हा नाही सायकल झालं. हा सायकल सायकल घ्यायची. सायकल मग बरोबर आहे. त्याचा ड्रेस मध्ये काय सायकल भेटलं तो खुश. डायरेक्ट सायकल अशी पद्धतशीर घे तो पण खुश झाला पाहिजे. डायरेक्ट तुला एक कपडा घे एक. हा वहिनीला स्कूटी दे. नको तू डायरेक्ट 4 व्हीलर घे म्हणजे कशी फॅमिलीच जाईल. एक एक मध्ये नको ना परत चालवता नाही आलं तर मग घरासमोरच राहील ती उभ्या. हा चालेल बा. कोण मा तू काही 3 गाड्या चालवणारच का. सायकल चालवशील स्कूटी चालवशील का तुझी गाडी चालवशील. माझीच गाडी का. मग त्यापेक्षा एकच घे ना 4 व्हीलर. पुरा का सायकल परतच पण मध्ये कसा का जमल. मागचा पुढचा विचार नाही. मागचा पुढचा नाही आला तो दिवस सारखा काय. आला दिवस सारखा. जास्त जगून मजा नाही. जास्त जगून नाही मजा. कमी जागा पण पद्धतशीर मजा काय. लिव्हर खराब होत आलं. लिव्हर खराब होत आलं पण तरी सुटली नाही. अजब काय. A few moments later. बाकीची माणसं काहीच तिकडे खणत्यात. तोपत मी आपला ही थोडीशी जागा राहिली ना ती आवून घेतो आणि तुम्हाला शिकवतो कसं आवतात. मूठ ही फ्रीमध्ये कॅडबरी खायची खाऊ शकता. असा खोलाचा याचा असा पॉट फाडायचा. असा 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 तुमच्या हातात ना अशा 2-3 काड्या घ्यायच्या आणि यो हात असा दाबाचा चिखल याच्यावरती लोटून घ्यायचा. याला बोलतात भात लावून. याचा काही जावता मला ज्यांना माहीत नाही त्यांना शिकवलं आहे फक्त मी. बाकी आपली शेतकरी त्यांना माहीत.
तर तिथं माती आहे तुम्हाला दाखवलं असतं काहीच. मासे आहे तिथं, मासे बारीक बारीक. बघू जेवायच्या टायमाला गेलो ना तेव्हा दाखवतो. अशी काहीच माझी पत्नी शिकवतं लावायची कशी. तर बघा असा 1 2 आणि हे दोघं भाव आहेत ना, हे दोघं यांच्यामध्ये असा दोघात तिसरा कोणतरी टाकायला म्हणला. ही अशी माझी लावायची पद्धती. तुम्ही कशी लावता त्या मला नाही माहीत, मी तर अशीच लावतो. थोडकी मोडकी येते मला लावता की नाही त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण शेतात जात आहे आणि कोण कोण कुठून व्हिडिओ बघते ना त्या पण कमेंट करा, तेव्हाच समजेल ना मला कोण बघताय कुठून त्या. आणि बरेच लोक विचारतात की तुझ्या व्हिडिओ आम्ही बघतो, तुला समजताय का त्या. मला काही समजत नाही कोण कोण बघता. जर तुम्ही कमेंट मारली मला तर तुमचा ID शो होईल मला, तर समजेल. ठीक आहे, तर कमेंट मारा कुठल्या गावावरून. हा बघा काही शेत थोडासा बाकी राहील तो लावलेला आहे मी. तुम्हाला घामावरून समजेलच किती काम केलं आहे. ट्रॅक्टर येईल त्या वाई करू आणि मग लावायला सुरुवात. जर ट्रॅक्टर नाही आली तर मग तसंच. जेवण वगैरे करून झालेलं आहे काहीच. आणि आता इथं पद्यापणी नांगर राखलेलं घेतलं. तर मग आता मी जातो तिथं एखाद रील्स तरी करायला लागेल ना, तर इंस्टाग्रामला मग काहीतरी टाकायला होईल. जाताना पहिले तिथं नांगरावर रील्स करतो. म्हणजे बघतो पहिले होते का नाही, तशी चांगली जाईल तर टाकेल. हवेचा आवाज जास्त आहे तसं. बघा नांगर पहिल्यांदा काही नांगर राखलं तो आज रील्ससाठी आहे का, ओनली रील्ससाठी नांगर राखायला घेतलं पहिल्यांदा. बघू दे मारा इकडून ये. काय झाकला त्या लागला ठीक आहे, पण टर्न कसा केला त्याच माहित नव्हता. त्याला सांगितलं आपल्याला, त्याला सांगितलं करतो या साईडची रशी खेच त्यावर टर्न होईल, त्यावर झाला. नाही तर मी भलताच करीत होतो. दोन्ही रश्या घेसून ठेवलेल ना त्यांच्या मारीत होतो, त्याच्या ते जायतच नाही. गाईज आजचा ब्लॉग बहुतेक मोठा झाला असेल म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या पण करील. त्याच्यात ताते शेड असेल आमचा. आला तर पण ताते शेड असेल, जर नाही आला तर मग ब्लॉग होणार नाही. आणि आला तर मग ताते शेडच्या सोबत आपण गप्पा गोष्टी मारू. आजचा ब्लॉग कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बाय बाय.